हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे। महायुतीकडून डॉक्टर सईद खान, महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर आणि बंडखोर उमेदवार सुशील कुमार देशमुख यांच्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी झाली आहे। 435 मतदारांच्या या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार असून ही लढत केवळ उमेदवारांमधील नसून महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची बनली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। तर जाणून घेऊया या निवडणुकीतील राजकीय गणित प्रमुख उमेदवारांची ताकद, बंडखोरीचा परिणाम आणि विजयाची शक्यता नेमकी काय। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने मराठवाड्याच्या राजकारणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे। येत्या 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, कारण ही केवळ एक विधान परिषद निवडणूक नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय ताकदीची परीक्षाही मानली जात आहे। या निवडणुकीत महायुतीकडून डॉक्टर सईद खान तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर मैदानात आहेत। विशेष म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आहे। एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपली ताकद पणाला लावत आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सईद खान हे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे चेहरा म्हणून पुढे आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली असली, मात्र त्यांच्या उमेदवारीनंतर महायुतीतील काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली होती। जरी वरिष्ठ नेत्यांनी ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदानाच्या दिवशी त्याचा परिणाम दिसतो का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्या मागे ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची एकजूट दिसून येत आहे। स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि आघाडीतील समन्वय यावर त्यांचा विजय अवलंबून असणार आहे। या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुशील कुमार देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक तिरंगी झाली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते बंडखोरीचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, तर काहींच्या मते स्थानिक समीकरणामुळे महायुतीलाही धक्का बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 435 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत। त्यामुळे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षनिष्ठा, स्थानिक विकासाची कामे, वैयक्तिक संबंध आणि राजकीय समीकरणे यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे। सध्या दोन्ही प्रमुख पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। बैठका, मेळावे, संपर्क अभियान आणि मतदारांशी थेट संवाद यावर भर दिला जात आहे। त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय वातावरण तापलेले राहण्याची शक्यता आहे। आता प्रश्न एकच आहे, तो म्हणजे परभणी हिंगोलीच्या या प्रतिष्ठेच्या लढतीच्या विजयाचा गुलाल नेमका कोण धरणार? महायुतीचे सईद खान की महाविकास आघाडीचे डॉक्टर विवेक नावंदर की बंडखोर सुशील कुमार देशमुख निवडणूक मोठा राजकीय ट्विट्स निर्माण करणार? याचे उत्तर मिळेल 18 जूनच्या मतदानानंतर आणि मतमोजणीच्या दिवशीच। त्यामुळे आता परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि बंडखोर उमेदवार यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। 435 मतदारांच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। डॉक्टर सईद खान, डॉक्टर विवेक नावंदर आणि सुशील कुमार देशमुख यांच्यातील या चुरशीच्या लढतीत काल केवळ एका जागेचा निर्णय ठरणार नाही तर मराठवाड्यातील आगामी राजकीय समीकरणाची दिशाही ठरवणार आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 18 जूनच्या मतदानाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीकडे।